तुम्ही हे काय केलंय? इवू उठली आहे आणि सकाळचे वाजल्यात 11. तर चला आपण आता तुझं स्वेटर वगैरे ओपन करूया आणि भेटूया. तर तुम्ही बघू शकता इवू किती खेळते आणि तिला इकडे ठेवलंय. आणि आता बराच वेळ झाला इवूला इकडे ठेवून खेळतोय तिच्यासोबत, कारण का इवू मगाशी उठलेली तर तिला मम्माने फिडिंग वगैरे केली. मग आपण तिला इकडे घेऊन आलो, मग सगळं चेंज वगैरे केलं तिचं आणि आता तिला बसवलंय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये. चला आजच्या दिवसाची सुरुवात तर झाली आहे, थोडी उशिरा झाली आहे, पण आता आज तर सॅटर्डे असणार आहे त्यामुळे मम्मा तर अजून पण झोपली आहे, मम्मा उठली नाही आहे. आपलं ऑफिस असणार आहे 3 वाजता, पण मम्माला आज सुट्टी असणार आहे. आज आणि उद्या सॅटर्डे संडे मम्माला सुट्टी असते. तर ठीक आहे, मम्मा झोपली आहे, थोड्या वेळाने उठेल. तिथपर्यंत आपण बघूया इवूला आणि खेळूया इवूसोबत. इवू तशी एकटी आता खेळत असते, ती बघा कशी हसते. इवू तशी आता एकटी खेळत असते, तिला असे थोडेसे टॉईज दिले ना तिच्या आजूबाजूला तर ती खेळत असते आपली एकटीच. तर असा काय प्रॉब्लेम तर नाही आहे, फक्त आपल्याला तिच्या बाजूला बसून राहायला लागतं, कारण का ती इकडे तिकडे फिरते. हा ना बाबू, हसते तशी. हा ना बाबू, गुडी गुडू. तर तुम्ही बघू शकता मम्मा उठली आहे आणि मम्मानी इवूचा खाऊ बनवला इकडे आणि आपण इवूला इकडे ठेवलं. इवू थोडं खेळते इकडे आणि आता आपण घेणार आहोत इवूला आंघोळीसाठी, कारण का ऑलरेडी 1:15 झाला आहे, 1 वाजून 15 मिनटं झाली आहे. तर आपण तिला आता आंघोळीसाठी घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर तो खाऊ बनवणार आहोत. तिथपर्यंत तो खाऊ थंड पण होईल आणि इवूची आंघोळ पण होईल. आज दुसरं काहीतरी असणार आहे, आज होममेड सॅरेलॅक आहे, ते आपण आज तिला देणार आहोत. तर ते आता बनवलं आहे. तर आता इवूला घेऊया आपण आंघोळीसाठी. बकेट लावली आहे, बकेट भरली की आंघोळ करून मग भेटूया आपण. तर मम्माने आता केलंय इवूला फ्रेश, आंघोळ वगैरे झाली आहे तिची. तर आता आपल्याला तिला मेन टास्क आहे तिला खायला भरवायला, कारण का तिला आली आहे खूप झोप. तर आता मम्मा तिला मालिश करते, तेल लावेल थोडंसं आणि मग आपण तिकडे त्या रूममध्ये चेअर वगैरे सेटअप केली आहे तिची, कारण का तिला खूप झोप आली आहे. तर आता माहीत नाही ती केवढं खाते आणि आपली डिश पण नवीन असणार आहे, ते सेरलॅक असणार आहे, तिला ते फर्स्ट टाईम असणार आहे. तर बघूया आता केवढी खाते आणि केवढं नाही. झोप तर तिला खूप आली आहे आणि आज मम्मा पण लेट उठलेली ना, आज मम्माचं सॅटर्डे आहे, मम्मीचं सगळं वीकेंड आहे. तर मम्मा सकाळी 6 वाजता उठले, 7 वाजता झोपली आहे. 7 वाजता झोपली ना. 5:30ला तर मला लॉग आउट दिलं आणि बघते तर मी जागी खेळते. मग काय महिला दूध पाजायला लागलं, थोडा टाइम थांबली, मग तिला बांधलं. 7 वाजता झोपली परत. मम्मानी बांधलेलं. मम्मा अशी बांधते ना तिला की तिला इझी असतं, ती पूर्ण स्वेडल खोलते, पूर्णच बाहेर येते. मम्मा एवढं तिला हलक्यात बांधते. तर चला आता मम्मा घेईल तिला आणि आपण इकडे तिला बसून भरवूया आता. तर आता इवूला इकडे बसवलं आणि मम्मा भरवते तिला. तर तुम्ही बघू शकता आज इवू खाण्यासाठी खूप मस्ती करते. तिथे बघा, ती मगापासून खूप मस्ती करते. ॲक्च्युली तिला खूप झोप पण आली आहे आणि थोडीशी डिश पण नवीन आहे ना, कदाचित तिला आवडत नाही वाटतं. हा मम्मा, नाहीच आवडलंय तिला, म्हणून तर ती अशी करते. आणि तिला झोप बघा, झोप बघा किती आली. आता इवूला मस्त स्वेडल केलं आणि झोपवलं. तर तिने काय खाऊच नाही खाल्लं बघा, आज एकदम थोडंसंच खाल्लं. तर आज लवकर उठेल वाटतं, तिला भूक लागेल तर बघूया आज. तर आता आपण फ्रेश वगैरे झालं आणि मगाशी इवूला झोपवलं, तर इवू पण झोपली आहे. स्वेडल करता करता झोपलेली ती, तर आता ती एकदम मस्त झोपली आहे. आणि मम्मा इकडे आपल्याला पोहे बनवायला घेतले, तर मम्मा इकडे सगळं करते आणि इकडे आपले बटाटे फ्राय होतात. तर मम्मा लेट उठलेली ना, म्हणून बोललो की चल पोहे खाऊया आज, कारण का बरेच दिवस खाल्ले पण नव्हतं. बाकी सगळं तर खाऊन झालेलं आहे, डोसा, वडा, मिसळपाव, राईस वगैरे हा झालं, तू सगळं खाऊन झालेलं ना. तर म्हणून विचार केला की उशीर झाला ना, हो लॉगआउटच एवढं लेट झालं की काय करणार. हां, तर मम्माचं काम थोडं लेट संपलं, तर त्याच्यामुळे सगळं गोंधळ झालेला. तर ठीक आहे. आणि इवू पण उठलेली मेन म्हणजे सकाळ सकाळ, तर त्याच्यामुळे मम्मा अजून 1 तास लेट. 7 वाजता इवू 7 वाजता झोपली. इवू 7 वाजता झोपली, त्याच्यानंतर मग मम्मा झोपली. ठीक आहे, असं होतं कधी कधी, कुठल्या कुठल्या दिवस ती पण झोपत नाही किंवा ती पण उठते वगैरे. मला सरप्राईज दिलं, फुल खेळत होती ती. हा ना, मी म्हटलं यार मला एवढी झोप आलेली, आजच्याच लॉग आउट केलेलं वाटतं. अरे आधीच मला इरिटेट झालेलं. मी म्हटलं आता काय करायचं, आणि झोपतच नव्हती ना ती, थोपटवलं तरी. मग तिला भूकच लागलेली, मग 5 मग खेळत होती, मग झोपली ती. जबरदस्ती झोपवलं तिला.
त्यात पण ती पडद्याला बघत होती. हवा तो येतो हालत पण. असतो तर त्यालाच बघत बसते आणि हसते. तर चला, तर आता मम्माचे पोहे बनव होतील, मग ते झालं की मग आपण खाऊन घेऊया, कारण का आपलं ऑफिस पण असणार आहे 3 वाजता. तर आता वाजल्यात 2:30 वाजल्यात. तर चला आता पटापट करूया, किंवा नाहीतर मग आपल्याला साईड बाय साईड घेऊन ऑफिस करत करत खायला लागेल. तर तुम्ही बघू शकता आपले आता पोहे रेडी झाले आहेत. आपण इथे बसलोय खायला. तर इथे पोह्याच्यावरती मी आलू भुजिया टाकले, इकडे चटणी आहे, हे बघा ही. आणि मम्मा अशीच खाते डायरेक्ट. मम्मा तू पण टाक ना हे सगळं. मला नको, यार जोरात लागली मला. मम्माला मग अशी लागलं. दाखव जरा, दाखव बघू. ते बघा, तुम्हाला पण नसेल दिसत. अरे हे काय केलंय? हे बघा, इवूला कुठे झोपवलेलं आणि इवूनी काय केलंय बघा. काय आहे मम्मा? बेड ओढून घेतला स्वतःवर. डेंजर झाली इवूला आता. इवूला आता खाली आमच्या सोबतच झोपायला गेला पाहिजे. तर तिला आता भूक पण खूप लागली असेल, कारण का मगाशी ती काही खाऊन झोपली नव्हती, थोडंसंच खाल्लेलं. तर आता मम्मा करेल तिला फीडिंग. काय करायचं बघा तिला. काय ह्याच्याने काय करणार? आणि काय? हो, आणि काय? आणि बराच वेळ आता इवूला इकडे ठेवलेला आणि खूप टाइम म्हणजे 2-3 तास दिले मम्माला रेस्ट करायला. मम्मा झोप झाली काय? मम्मा अजून पण झोपेत दिसते. मम्मा बराच वेळ झोपलेली, जेव्हापासून इवू उठली आहे तेव्हापासून मम्मा झोपली आहे. तर आपण तिला बाकी सगळं काय बोलतोय, कधी आता मम्माची अजून पण झोप बाकी आहे. मम्मा बोलते आता परत ती झोपेल तर मी परत झोपणार आहे. तर आता मम्माला मी उठवलं, कारण का इवूचा खाऊ बनवायचा होता. तर खाऊ बनवायला आपल्याला येत नाही ना, मम्माने शिकवलेला पण आपल्याला तरी जमत नाही आहे, ते आपण शिकून घेणार आहोत. तर आता मम्मा त्यासाठी उठवलं. तर आता खाऊ बनवेल मम्मा, मग आपण तिला भरवूया, म्हणजे मम्मा भरवेल, कारण का आपलं ऑफिस पण चालू आहे. तर आता तिला लागली आहे भूक, हे बघा. तर आता भूक लागली आहे तिला. आपण थोड्याच एक 5-10 मिनटं लागतील आपल्याला बनवायला. 5-10 मिनटामध्ये तिचा खाऊ रेडी झाला की आपण तिला भरवूया, आणि मग ती पण झोपेल, मम्मा पण झोपेल, आणि आपण आपलं ऑफिस करूया. तर आता मम्माने इकडे तिचा खाऊ रेडी केला आणि भरवायला पण बसली आहे. हे खूप आवडतं हे, आणि डाळ भात एवढा आवडीने खाते ना ती. रागी पण खाते आवडीने. तर आपण आता तिला देतोय शिरा नॉर्मल. हा मम्मा बोलते तिचा खूप फेवरेट आहे. तर आता खाते तिथे बघा. तर आता इबूचं खाऊन झालं आणि मम्माने तिला पूर्ण खाऊ भरवलाय. तिने पूर्ण संपवलाय खाऊ. तर आता थोड्या वेळ आपण तिला असं बसवलंय, कारण का ती थोड्या वेळ स्ट्रेट बसली की बर्फ देईल, आणि बर्फ देऊन झालं की आपण तिला इकडे कपडा पण आणून ठेवला, तिला पटकन स्वेडल करूया आणि तिला झोपवणार आहोत आपण. तर चला मम्मा तिला जरा स्ट्रेट बसव. आता तिला असं स्वेडल केलंय मस्त, आणि आता तिला झोपवूया. आणि मम्माने आपल्याला आवाज दिला, हे बघा ही उठली आहे वाटतं. तर इवा उठली आहे आणि आता वाजले 7:30. चांगल्या टायमावर उठली आहे, पण आत्ताच्या टायमिंगला लॉकू जर आपण खाली गेलो तर भाजी वगैरे भेटेल काय? भाजीचं सोड, ह्याचं कसं व्हायचं? कारण का ती आता 1 तास तर नाही झोपणार, 1-1.5 तास तरी नाही झोपणार. तर का आपण जायचंय खाली की नाही? तर चला आता आपण डिसाईड करूया की खाली जायचंय की नाही, कारण काय या टायमिंगला गेलो ना की भाज्या वगैरे सगळ्या भेटत नाहीत, अर्ध्या संपलेल्या असतात वगैरे. थोडं लवकर गेलेलं चांगलं असतं. मम्मा झोपली ना, मम्मा नक्की झोपली ना, तर आपण जाऊन आलो होतो. काय झालं बाबू? नाही लागा? बरं झालं, बंद झालं ते. तर आता वाजले 8:30 आणि आपल्याला निघता निघता खूप उशीर झाला, कारण का इबूचं फीडिंग नंतर आता इबूला असंच घेऊन चाललंय, कारण का मम्मा बोलते की लगेच जाऊन येऊया. लगेच लाईट पण बंद केली.
मम्मा बोलते की लगेच जाऊन येऊया, तर इथल्या इथेच जाणार आहे म्हणून असंच चाललोय. इबूला पण असंच घेऊन चाललोय, मग वरती आल्यावर मग तिला आपण फ्रेश वगैरे करूया. तर आता आपण आलोय खाली आणि तुम्ही या काचेवरून समजू शकता किती धूळ आहे. तुम्हाला असं वाटत असेल पण बाहेरून खूप धूळ आहे गाडीवर. आणि आपण आता असंच चाललोय, बघूया एक राऊंड पण मारूया, कुठे काय ओपन असेल ना जर वॉशिंग सेंटर तर वॉश पण करून टाकूया. तर चला, इवू आणि मम्मा इकडे बसले. तर आपण घरी आलो, पण आपल्याला घरी यायला थोडा उशीर झालेला, तर मग इवा पण झोपली आहे. पण आता जेवण करणार आहोत आणि झोपणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.